आता बघ. अगदी नक्षत्रवाणी गोड दिसायला लागली बघ माझी भागू. बरं चल आता. आली बागू. किती छान दिसते नाही. मग छानच आहे आमची बागू. थांब बाबा बाबा थांब, आमची नजर नको लागल तुला. इकडे तर मंडळी ऐका, ही आमची बागू. हिची कीर्ती किती सांगावी तेवढी कमीच आहे. तुम्ही सगळेजण तिला ओळखता मला माहितीये, मी अजून काय वेगळं सांगणार आहे. तरी पण सांगतो ऐका. बागून आहे ना 10वी पर्यंत शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून पूर्ण केलं. जिल्ह्यात आहे ना शिष्यवृत्ती परीक्षेत कायम पहिली आली बरं का. 10वीत चांगलं गुण मिळवून स्वतःच्या मेहनतीवर मोठ्या कॉलेजमध्ये तिनं प्रवेश नक्की केला. आणि त्याचबरोबर शाळेत जी काही सवलत मिळाली त्याच्यातनं कॉम्प्युटरचा क्लास मी पूर्ण केला. अशी आमची बागू, डोक्याने एकदम फास्ट आणि अभ्यासू. तिचा वाढदिवस आहे आज. तर आपण सगळे मिळून तिच्या पुढच्या प्रगतीसाठी आणि आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, dear Bagu. Happy birthday to you, Bhagya. Happy birthday to you. Happy birthday to Bhagya. Happy birthday to you. दादा हे कोण आहेत रे? आम्ही तुझे खरे आई वडील निर्मला आणि प्रभाकर बेळगावकर. तू भाग्या, भाग्या ना तू. भाग्या माझी लेक. बाळा किती शोधला आम्ही तुला. आज 18 वर्ष झाली तुझ्यापासून वेगळं होऊन. हात सुटला, सास सुटली, पण मायेची नाळ नाही तुटली आपली. अगं आज पण मी तुला बघितलं ओळखलं बघ. तेच तुझे डोळे तसेच आहेत तेव्हा जसं होते. ये माझ्या बाळा, ये माझ्याकडे ये. हे काय बोलताय तुम्ही? काय पण बडबडू नका. हे आहेत माझे आई वडील. दादा बघ ना, काय पण बोलतायत. भाग्या अगं घाबरू नको, मला वाटलंच होतं म्हणून ना ह्यो पुरावा आणलाय बघ. हे बघ तुझा लहानपणीचा फोटो आहे. आहेस की नाही तू त्यातली? हा अगं बाळा, आम्हीच तुझे खरे आई बाप आहे. तू तेच ती. लई वर्ष लागली का तुला शोधायला, पण तुझा काहीच पत्ता लागत नव्हता. पर आज ती वेळ आली. बाळा आम्ही तुला न्यायला आलोय, चल आमच्या बरोबर. बागू शांतो,
शांत होतो. हो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला हात लावायची? हा, कोण आहे तुम्ही? कुठून आलाय? कोणी सांगितलं तुम्हाला? हे बघा, माझं डोकं फिरायच्यात ना, निघायत ना. एका पुढे हाकलाय ना, हाकला. बाबा चला कोण कुठला आलाय काय निघायचं चला. असं कसं? तुम्ही आम्हाला असं करू शकत नाही. तुम्हाला आमचं ऐकून घ्यायलाच लागल. आमच्या लेकीपासून आम्हाला लांब तोडू नका. अरे ती आमची लेक आहे. वय सूर्या, अरे आठव की देवळाच्या पायरीवर ठेवलेली ही मुलगी पांढऱ्या कपड्यात बांधलेली आठव. हा, आठव सूर्या, आठव. अरे उघड्यावर होती ती. अरे तिची नाळ पण वाळली नव्हती आणि रडत होती ती पोरगी. आठव, आठव सूर्या. वय बागू, अगं तुझा ना माझ्याकडे अजून एक फोटो आहे बघ. हे बघ, तुझ्या लहानपणीचा. हे बघ, या फोटोत तू हा ना मी दवाखान्यातल्या खाटेवर. ये पोरी, अगं आई जवळ ये. ए तू नाहीये माझी आई. ही आहे माझी आई. आणि कशावरून ते फोटो माझे आहेत? हा, तुम्ही खोटं बोलताय. आई आई तू तरी सांग ना यांना. दादा बोल ना काहीतरी. हे बघा, माझ्या भागूचा वाढदिवस आहे आज. उगाच तमाशा करू नका इथं. निघायत ना, निघा. होय, आज आमच्या लेकीचा वाढदिवस आहे आणि एवढ्या वर्ष लांब असलेल्या लेकीला भेटायचा दिवस बी आजच. हे आम्ही नाही, ही नियतीची भेट आहे. भागू, बाळा, अगं खरंच तू आमची मुलगी आहेस आणि आम्ही तुझे खरे आईबाप आहे. अगं आम्ही तुला मंदिराच्या पायरीवर सोडून गेलो होतो ग, पण आज मात्र आम्ही तुला न्यायला आलोय. नीट बघ बाळा आमच्याकडं. अगं आम्हीच तुझे खरे आई वडील आहोत. अगं इतके दिवस नशिबानं आम्हाला लांब ठेवलं होतं तुझ्यापासनं, पण आता तू आम्हाला लांब करू नकोस. वय बागू, अगं ही तुझी आई नाही, मी तुझी आई आहे. अगं मी जन्म दिलाय तुला. भागू, आम्ही तेव्हा तुला सोडलं ग, तेव्हा पर्याय नव्हता बघ आमच्याकडं. पण आता हे बघ, तू रागव, चीड आमच्यावर, पण आमच्या संघ माझ्यापासून माझ्या अजिबात जवळ यायचं नाही.